तुमच्या बँक खात्यात नॉमिनीज आहे का? जर उद्या तुमच्यासोबत काही अनपेक्षित घडलं तर खात्यातील सर्व पैसे नॉमिनीलाच मिळतात का, की ते कायदेशीर वारसांना मिळतात? हा प्रश्न जवळपास प्रत्येकाच्या मनात असतो. चला 1 मिनिटात याचं खरं उत्तर जाणून घेऊया. समजा राहुलच्या बँक खात्यात 10 लाख रुपये आहे. त्याने आपल्या मित्राला नॉमिनीज म्हणून ठेवले आहे. दुर्दैवाने राहुलचं निधन होतं. आता बँक काय करेल? सर्वप्रथम आवश्यक कागदपत्रे यांची पडताळणी करून बँक नॉमिनीकडे पैसे सोपवू शकते. पण येथेच अनेकांचा गैरसमज होतो. नॉमिनीकडे पैसे आले म्हणजे तो पैशाचा कायमचा मालक झाला असे नाही. जर राहुलने मृत्यूपत्र लिहिले असेल तर त्या विलनुसार पैसे वाटले जातील, आणि जर मृत्यूपत्र नसेल तर संबंधित वारसा कायद्यानुसार कायदेशीर वारसांचा हक्क ठरतो. म्हणून नॉमिनी आणि लीगल हिअरिंग यांच्यातील फरक समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. नॉमिनी अनेक वेळा फक्त पैसे स्वीकारण्याची प्रक्रिया सुलभ करतो, तर अंतिम मालकी लागू कायद्यावर अवलंबून असते. म्हणून प्रत्येकाने आपल्या बँक खात्यात नॉमिनी अपडेट ठेवावा आणि शक्य असल्यास मृत्यूपत्र म्हणजेच विल तयार करून ठेवावे, जेणेकरून भविष्यात कुटुंबाला अनावश्यक अडचणी किंवा वादांना समोर जावे लागू नये. तुमच्या बँक खात्यात नॉमिनी अपडेट केला आहे का? कमेंटमध्ये हो किंवा नाही लिहा. अशाच सोप्या भाषेत कायदेशीर आणि आर्थिक माहिती मिळवण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.